नमस्कार, रेसिपी सफर चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण एक अतिशय स्वादिष्ट आणि मजेदार डिश बघणार आहोत, वांगी पडदा बिर्याणी। आजपर्यंत तुम्ही खूप साऱ्या बिर्याणीज टेस्ट केल्या असतील, पण वांगी पडदा बिर्याणी कधी टेस्ट केली आहे का ते एकदा नक्की कमेंटमध्ये कळवा। तयारी थोडीशी जास्त लागत असली तरी खूप मजेदार बनते ही डिश। शिवाय जेवणाचा कधी कधी कंटाळा येतो किंवा कधी आपल्याला जेवणाला उशीर होतो, अशा वेळी ही डिश खूप पोटभरीची सुद्धा होते। साहित्य बघूया। लवंग, मिरी, दालचिनी, तमालपत्र, शहाजिरे, गरम मसाला, काजू, थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आणि एखादी मिरची सुद्धा घ्यायची आहे। त्यानंतर बडीशेप, जिरे आणि धण्याची भरड डाळ घेतलेली आहे। त्यानंतर हे आहेत जर्दाळू, तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ते जर्दाळूतले बदाम, बेदाणे सुद्धा घेऊ शकता तुम्ही याबरोबर। त्यानंतर वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, पण ही वांगी आत्ताच चिरून ठेवायची नाही आहे। जेव्हा आपण मसाला बनवू तेव्हा ही चिरायला घ्यायची आहे। आता वांग्यात भरण्यासाठीचा मसाला बघूया। शेंगदाणे, डेसिकेटेड कोकोनट आहे, तीळ, फुटाणे, कांदा आहे आणि त्यानंतर चिरलेली कोथिंबीर सुद्धा लागणार आहे। पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेऊया। गॅस मीडियम ठेवायचा आहे। मीडियम गॅसवर शेंगदाणे खूप छान परतले जातात। शेंगदाणे भाजले गेलेले आहेत, आता ते काढून आपल्याला बाकीचा मसाला भाजून घ्यायचा आहे। डेसिकेटेड कोकोनट घेतले मी भाजायला आणि त्यानंतर तीळ, फुटाणे सुद्धा त्यातच टाकायचे आहेत। हे सुद्धा भाजलं गेलेलं आहे चांगलं बदामी रंगावर। थोडंसं तेल टाकूया। तेल तापल्यानंतर कांदा भाजून घ्यायचा आहे। आता कांदा सुद्धा भाजला गेलेला आहे, त्यामध्ये आता कोथिंबीर टाकायची आहे। आता हे सगळं साहित्य मिक्सरला वाटून घ्यायचंय। हे सगळं मिक्सरच्या भांड्यात मी एकत्र केलेलं आहे। आता यात काही पावडर मसाले टाकूया। कांदा लसूण मसाला चवीप्रमाणे टाकायचा आहे। मी साधारण 1.5 चमचा टाकलेला आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। त्यानंतर अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे। अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। गोडा मसाला 1 चमचा टाकायचा आहे आणि आलं लसूण पेस्ट आहे, रेडीमेड पेस्ट आहे ही। आता हे सगळं भरडसर वाटून घेतले, ते एका प्लेटमध्ये आपण बाजूला काढून ठेवूया। वांगी भरण्यासाठीचा हा मसाला तयार आहे। आता प्रत्येक वांग चिरायचं आहे आणि चिरल्याबरोबर त्यात मसाला भरायचा आहे। एकाच वेळी सगळी वांगी चिरू नका, त्यामुळे ती वांगी काळी पडत नाहीत। आता वांगी भरून तयार आहेत। आता ती फक्त तेलावर 1 मिनिट परतून घ्यायची आहेत। वांगी पूर्णपणे शिजवायची नाही आहेत। हे अशासाठी करायचे आहे की मसाला त्यात व्यवस्थित अगदी दाबून बसतो आणि सुटत नाही। त्यासाठी आपल्याला 1 मिनिट वांगी फक्त परतून घ्यायचे आहेत। बघा, आता मसाला व्यवस्थित बसलेला आहे वांग्यांमध्ये। अजिबात वांगी शिजू देऊ नका। आता ही एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवायचे। आता आपल्याला बिर्याणी बनवून घ्यायची आहे। त्यासाठी मी छोट्या कुकरमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलेला आहे। आता तेलावर हे सगळे मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत, पण त्याआधी यामध्ये टाकूया आलं लसूण पेस्ट। तेल तापू द्यायचंय चांगलं आणि आलं लसूण पेस्ट परतून घ्यायची आहे। रेडीमेड आलं लसूण पेस्ट आहे ही। आणि त्यानंतर हे सगळे मसाले आणि काजू, जर्दाळू हे सगळं एकत्र भाजून घ्यायचे।
खूप छान बनते ही डिश, एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. मसाला सगळा व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचा आहे. काश्मीरी मिरची फक्त अर्धा चमचा टाकायची आहे, यापेक्षा जास्त मिरची पावडर टाकू नका. त्यानंतर 1 चमचा गोडा मसाला टाकायचा आहे, हळद अर्धा चमचा, गोडा मसाला अवश्य टाका, त्यामुळे बिर्याणी खूपच टेस्टी बनते. आता हे 2 वाटी तांदूळ मी निथळून बाजूला ठेवले होते. तासाभरासाठी तांदूळ पाण्यात ठेवा आणि त्यानंतर ते निथळून बाजूला ठेवा आणि मग ते आपल्याला मसाल्यात व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. चवीप्रमाणे मीठ टाकायचे. आणि त्यानंतर 3 किंवा 3.5 वाट्या पाणी टाकायचे. 2 वाटी तांदूळ होते. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया. अजून यामध्ये वांगी पेरून घ्यायची आहेत आपल्याला. आता ही जी भरून वांगी बाजूला ठेवली होती ती वांगी या भातामध्ये आपल्याला पेरून घ्यायची आहेत आणि 2 शिट्ट्या काढायच्या आहेत. फक्त 2च शिट्ट्या द्या. आता पडदा बघूया. 1 वाटी मैदा घेतलेला आहे, तुम्ही कोणतीही वाटी सेट करू शकता. आणि त्यानंतर 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 मोठा चमचा मिल्क पावडर घ्यायची आहे, यामुळे खूप टेस्टी बनते. आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचंय. 1 चमचा साजूक तूप घ्यायचंय. मिल्क पावडरमुळे पडदा खूपच टेस्टी बनतो. आता थंड पाण्यात घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे. सैलसर कणिक अजिबात मळू नका. अगदी घट्ट गोळा मळून बाजूला ठेवायचा आहे 10-15 मिनिटासाठी. आता बिर्याणी बघूया. हे बघा, खूपच छान ॲरोमा येतोय. खूप सुंदर झाली आहे बिर्याणी. खरं तर ही खायला तयार आहे, पण थोडा धीर धरायचा आहे कारण आपल्याला पडदा बिर्याणी बनवायची आहे. थंड करायला बिर्याणी बाजूला ठेवून द्यायची आहे. अगदी थंड करून घ्या बिर्याणी, नाहीतर ती पडद्यातून सुटून बाहेर येऊ शकते. आता आपल्याला समान आकाराच्या 2 लाटा करून घ्यायच्या आहेत. थोडंसं जाडसरच लाटून घ्यायचंय. आता पडदा सुद्धा टेस्टी लागण्यासाठी यावर 1 चमचा साजूक तूप पसरूया आणि त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे. त्यामुळं खाताना पडदा सुद्धा खूपच टेस्टी लागतो. आता यावर थंड झालेली बिर्याणी ठेवायची आहे. आता थोडीशी वेलची पावडर टाकूया. आणि दालचिनी पावडर, हे दोन्ही 2-2 चिमूटच टाकायचे. त्यानंतर दुसरी लाटी जी आपण करून घेतली होती ती मिटवून घ्यायची यावर ठेवून. आता मी फक्त हे प्रेस करून घेतलेलं आहे, पण तुम्ही दुमड सुद्धा घालू शकता, त्यामुळे बिर्याणी सुटून बाहेर येणार नाही. हे काम अतिशय जपून करा, नाजूकपणानं करा. कढईत तेल घेतलेलं आहे, तापत ठेवलेलं आहे. आता यामध्ये हळूवारपणे
हा पडदा आपल्याला ठेवून द्यायचा आहे. पीठ घट्ट मळा आणि जाडसर लाटून घ्या चपाती, तरच हे शक्य आहे. मीडियम गॅसवर अगदी छान व्यवस्थित सोनेरी रंगावर पडदा भाजून घ्यायचा आहे. आता अगदी व्यवस्थित जपून दुसऱ्या बाजूला सुद्धा हळुवारपणे उलटवून घ्यायचा आहे पडदा. बघा, खूप छान आणि क्रिस्पी झालेली आहे पडदा बिर्याणी. नक्की नक्की ट्राय करा ही डिश आणि कमेंटमध्ये फीडबॅक जरूर द्या. अगदी कुरकुरीत बनलेला आहे पडदा. बघा, एकाच डिशमध्ये परिपूर्ण जेवण तयार. पुन्हा भेटूया पुढच्या भागात नवीन डिशसह. तोपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद.